यंदा तालुक्यातील दिव्यांग बांधवांची दिवाळी होणार गोड। 5% दिव्यांग निधी वाटपास झाली सर्व ग्रामपंचायतीमार्फत सुरुवात। गटविकास अधिकारी पंचायत समिती दिग्रस यांचा पुढाकार। दीपक भाऊ जाधव यांच्या विशेष मेहनतीला मिळाले यश। तालुक्यातील 56 ग्रामपंचायत अंतर्गत 507 लाभार्थ्यांना मिळाले 4,50,900 रुपये आतापर्यंत वाटप करण्यात आले। दिग्रस तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अनुशेषासह 5% दिव्यांग निधी दिवाळीपूर्वी मिळावा म्हणून अपंग जनता दलाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री दीपक भाऊ जाधव यांनी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी निवेदन देऊन ऑक्टोबर 20 ला ठिय्या आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतल्यावर प्रशासनिक स्तरावरून पंचायत समिती स्तरावर सामाजिक बांधिलकी जपत व आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवत दिग्रस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री आर खरोडे सर यांनी तात्काळ दिग्रस पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींना तात्काळ सूचना व आदेश निर्गमित करीत 5% निधी दिव्यांग बांधवांना वाटप करण्यासंबंधी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी आदेश पारित केला। अंदाजे 4-5 दिवसापासून तालुक्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायतीमार्फत दिव्यांग निधी वाटप कार्यक्रम सुरू करण्यात आला। तालुक्यातील 56 ग्रामपंचायत अंतर्गत 507 दिव्यांग बांधव लाभार्थ्यांना सुमारे 4,50,900 रुपये एवढा निधी आतापर्यंत वाटप करण्यात आल्याची माहिती प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आली। या कामी माननीय श्री आर खारोडे सर गटविकास अधिकारी पंचायत समिती दिग्रस यांच्या मार्गदर्शनाखाली श्री डी तायडे विस्तार अधिकारी दिग्रस व श्री डी जतकरवी अधिकारी सर यांनी विशेष परिश्रम घेतले। दिवाळी येण्यापूर्वीच 5% दिव्यांग निधीचे वाटप झाल्यामुळे तालुक्यातील सर्व लाभार्थी दिव्यांग बांधवांनी तालुक्यातील सर्व प्रशासकीय स्तरावरील कर्मचारी व अधिकारी वर्गाचे मनापासून विशेष आभार मानले व आशीर्वाद रूपी स्नेह पाठविला। शासन व जनता यांच्यामध्ये सामंजस्य रूपी सुवर्ण मध्य स्थापित करण्याची जी अवघड कामगिरी आहे ती प्रशासकीय स्तरावरून योग्य प्रकारे हाताळण्याचे कार्य यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सामान्य जनतेतही प्रशासकीय वर्गाची प्रशासकीय प्रतिमा उंचावेल यात शंका नाही। कुणाची प्रशंसा वा स्तुती करणे आमचे कार्य नाही, पण केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन योग्यरित्या दाखविणे आम्ही आपले कर्तव्य समजतो। अधिकारी वर्ग कुठे कर्तव्यात कसूर करताना दिसला तर तेही आम्ही तेवढ्याच तडफेने दाखविणार, नो डाऊट। अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर नक्की करा। भेटू परत नवीन अपडेट्ससह। इंडिया न्यूज 28 साठी यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट। नमस्कार, मी दीपक गुलाब जाधव, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अपंग जनता दल। मी माननीय गटविकास अधिकारी साहेबांना 7/10/2025 रोजी त्यांना मी निवेदनामार्फत मागणी केली होती की माझ्या दिग्रस तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव यांना दिवाळीपूर्वी तुम्ही 5% निधी वाटप करा, अन्यथा मी 20 तारीखला पंचायत समिती येथे ताला ठोक आंदोलन करू। या संदर्भात माननीय गटविकास अधिकारी साहेबांनी तात्काळ यांची दखल घेऊन दिग्रस तालुक्यातील 5% निधी वाटपाला सुरुवात केलेली आहे। आणि आज व्हिडिओ साहेबांना मला सांगितलं की दिवाळीच्या पूर्वी आम्ही 100% दिव्यांगांना 5% निधी वाटप करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। जय शिवलाल।